आगामी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीत राष्ट्रवादीनंतर आता भाजपची देखील कोंडी झाली आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांचं संख्याबळ जास्त असल्याने भाजपच्या इच्छुक उमेदवारांची कोंडी होत असल्याने सर्वच मंडळ अध्यक्षांची नाराजी व्यक्त होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे मंडळ अध्यक्षांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये 50% जागा मिळाव्यात याकरता निवेदन दिले आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये 50% जागांवर आम्हाला उमेदवारी देण्यात यावी। तसेच कळव्यात देखील 16 नगरसेवक आहेत। प्रत्येक प्रभागांमध्ये 2 जागा आम्हाला देण्यात याव्यात असं यावेळी कळवा मंडळ अध्यक्ष तेजस चंद्र मोरे म्हणाले। नुकतीच ठाण्यातील भाजप कार्यालयामध्ये शिवसेना व भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून सिटिंग नगरसेवक वगळून उर्वरित 23 जागांवर चर्चा करावी असं ठरलं होतं। मात्र आता मंडळ अध्यक्षांच्या नाराजीमुळे येणाऱ्या महापालिकेत महायुतीमधील शिवसेना व भाजपा पक्षाची ठाण्यात युती होते की फिसकटते याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे। ठाणे शहर मंडळ अध्यक्षांचं आमचं पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे आणि त्याची लवकरच आम्ही बातमी लावणार आहे। पण आता सध्या आम्ही त्याच्यावर काही बोलणार नाही, कारण की वरिष्ठ आम्हाला बोललेत की अजूनपर्यंत युतीची चर्चा चालू आहे। युतीच्या चर्चेवर आपण विश्वास आहे आम्हाला साहेबांवर की आम्हाला न्याय भेटेल, म्हणून ठाणे शहर मंडळ आम्ही त्यासाठी थांबलेलो। महायुतीमधील राष्ट्रवादी जो पक्ष आहे त्यांनी एकला चलोचा नारा दिलेला आहे। योग्य तो मान सन्मान त्यांना मिळत नसल्यामुळे योग्य तो मान सन्मान भाजपला देखील मिळाला नाही, तर एकला चलोचा नारा तुमचा देखील असेल का? नाही, आम्ही मगाशीच बोललो, आमचा पक्ष संघटने आणि कार्यकर्ते जीवावर चालतो आणि पक्ष हा कोणाच्या वैयक्तिक नाही, आमचा हा संघटने आणि कार्यकर्ता आहे। म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचा आम्ही तुम्हाला सांगणार नाही, कारण की वरिष्ठांनी अजून आम्हाला सांगितलं की आम्ही 50% मागणार, 100%, आणि एकला चलो हा कुठलाही नारा नाही। आमच्या पक्षाविरुद्ध कुठलीही भूमिका नाही। पक्ष हा आमचा, आम्ही जन्मच आमचा पक्षात झालेला आहे, आम्ही पक्षाच्या विरोधात कुठली भूमिका घेणार नाही। तर मागणी मान्य झाली नाही तर युतीचा काम होणार, तरी पण भाजपचे कार्यकर्ते जर मागणी मान्य झाली नाही तर बघा, भाजपचे कार्यकर्ते एकनिष्ठ आहेत, हे राष्ट्रहितासाठी काम करतात आहे। कुठल्या प्रकारचं आमच्यावर अन्याय होणार नाही हे वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेलं आहे। जरी तुम्ही म्हणत असाल तुम्हाला नाही वाटत, युतीमध्ये आम्ही लढणार आहोत आणि युतीमध्ये आम्हाला सीट 100% सोडतील हे वरिष्ठ। एकला चलोचा हा नारा कुठल्याही प्रकारचा नाही आमच्याकडे। आम्ही पक्षाचीच भूमिका घेऊन चालणार आहे। आमचा संघटनेवर पक्ष चालतो आणि आम्ही पक्षावर जी भूमिका घेईल ते आम्ही मान्य करू।